वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई. इस तन धन की कौन बड़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई. अपने खातिर महल बनाया व कंकर चुनी चुनी महल बनाया. आपन जाकर जंगल सोया. इस तन धन की कौन बड़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई. हाड़ जले जैसी लकड़ी की मूली, बाल जले जैसी घास की पोली. इस तन धन की कौन बड़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई. कहत कबीरा सुन मेरे मुनिया, वा कहत कबीरा सुन मेरे मुनिया. दोन्हीचा विचार सांगेल नंतर. आप मुझे पीछे डूब गई दुनिया. इस तन धन की कौन बड़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई. विठ्ठला विठ्ठला इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई. इस तन धन की कौन बड़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई. वारकरी संप्रदायाचे थोर संत असे काशीचे संत श्रेष्ठ कबीर महाराज यांचा हा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा असून देहाचं आणि नश्वरत्व व्यक्त करणारा अभंग आहे. अभंगाचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की हा अभंग कबीरांना बहुतेक स्मशानात सुचला असा. असं साधारण त्याचं स्वरूप आहे. मला असं वाटतं की स्मशानात बायकही सुचण्यापेक्षा अभंग सुचणं हेच संतत्व आहे. माझ्या सर्व प्रिय श्रोत्यानो, पुण्यसरीला चंद्रभागेच्या तीरावर पुरुषोत्तम मासाच्या पर्वकाळी हा संपूर्ण 1 महिन्याचा प्रबोधनाचा उत्सव होतोय. आपण सर्वांचे मार्गदर्शक आणि वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक असे परमश्रद्धेय संतवीर आदरणीय तात्यांच्या मार्गदर्शनाने आणि कृपाछत्राखाली ही खूप मोठी पर्वणी आहे. आपण अधिकस्य अधिकम फलम एवढं म्हणण्यात धन्यता मानतो, पण त्याच्यात काय केलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. पण मागील वर्षी आदरणीय तात्यांनी पंचदशाह केला, त्यातही मी बोललोय. त्याच्या अगोदर 12 ज्योतिर्लिंगाचा महोत्सव करताना आपण त्र्यंबकेश्वरी भेटलो. तिथेही 12 दिवसाचा उत्सव केला. विठ्ठल विठ्ठल
सर्व श्रोते मायबापांना माझी विनंती आहे की सर्वांनी थोडा वेळ मोबाईल बंद ठेवा, अशी नम्र विनंती आहे. कारण ते यंत्र चांगलं आहे पण माणसातून उठवतंय. थोडा वेळ बंद करा. पूर्वी काय असायचं, कीर्तनात ज्या महिला यायच्या त्यांच्या मांडीवर लहान लहान बाळं रडायची, कीर्तनात विक्षेप व्हायचा. सध्या ती पुरुषांच्या खिशात रडतात, ही मोठीच अडचण आहे. ते आपली ही वात्रट बाळं जरा बंद करून ठेवा. हे आता माऊली हे सांगावं लागतंय, ही फार वाईट गोष्ट आहे. त्या दृष्टीनं असं वाटतं की आमचा काळ बरा गेला की त्या काळात हे नव्हतं. आणि पुढच्यांचा काळ चांगला आहे, निदान पाहता तरी येत आहे. इकडे लक्ष द्या. थोडा शांतताप्रिय माणूस आहे, अशांत वातावरणात बोलू शकत नाही. जेवढ्या शांततेनं ऐकाल तेवढं मी काही माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे संत कबीरांचं चिंतन करणार आहे. या महोत्सवाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल, म्हणजे मी अभ्यासलेलं. पण तात्यांना मी शतशः धन्यवाद देणार आहे. ते आमचं खूप मोठं मार्गदर्शक तत्व आहे. त्यांना मी धन्यवाद एवढ्यासाठी देणार आहे की त्यांनी आम्हा सर्व कीर्तन करायला अभ्यासाला प्रवृत्त केलं. अभ्यास करा. जे वारकरी संप्रदायात कदाचित काही ठिकाणी या अप्पा विठ्ठल विठ्ठल आता कोरम फुल झाला. नामदुराच्या कीर्तनात जर कबीर नाचत होते, तर माझं आता व्याख्यान असं चाललं होतं, आशुतोष महाराज, की काही ठिकाणी समर्थांचं वाङ्मय वापरलं जात नाही वारकरी संप्रदायामध्ये, पण त्याला तात्या अपवाद आहेत. त्यांनी सज्जनगडावर पण पारायण केलं, दासबोधाचं पण पारायण केलं. पण एक ओवी मला फार चांगली आठवते त्यातली. उमेश महाराज फार सुंदर ओवी आहे. अभ्यासकांना तर ती खूप सुंदर आहे. मी अनेकदा सांगत आलोय, कीर्तनात पण सांगतो आपल्या सर्वांना. म्हणजे या उत्सवाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की अभ्यासाला प्रवृत्त करणारा हा उत्सव आहे. समर्थाने असं म्हटलंय, अभ्यासोनी प्रगटावे त्याच्या पुढचं टूक सांगतो. माऊली ओवी फार सुंदर आहे. अभ्यासोनी प्रगटावे नातरी झाकोनी असावे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक तर अभ्यास करून प्रगट झालं पाहिजे, नाहीतर झाकून राहिलं पाहिजे. झाकून राहण्यात इब्रत आहे. आता उत्तर आलं त्याच्यापेक्षा भयानक आहे. अभ्यासोनी प्रगटावे नातरी झाकोनी असावे, प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे. आणि ती नाचण्याची प्रवृत्ती वाढत चालली. एकाच अभंगावर कीर्तन करणारे अनेक, एकाच अभंगावर खूप लोक कीर्तन करतात. अनेक अभंगावर एकच सांगणारे अनेक. या दृष्टिकोनातून आम्हाला संत वाङ्मय कळावं पेक्षा तात्यांची अशी इच्छा आहे की किमान
प्रबोधकांना तरी वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांची चरित्र माहीत असावीत, हा मुख्य हेतू आहे. आपल्याला फक्त संत कबीर महाराज चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये देव नाचत असताना त्याचा पितांबर गळाला त्याला सावध करणारी कबीर एवढेच माहिती आहेत. खरं तर अशा प्रकारचा उत्सव परमश्रद्धेय गुरुवर्य प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या मठात झाला. अनेक उत्सव झाले. पहिला काल्याचा उत्सव झाला, सगळी पंढरी त्याला साक्षी आहे. मग नंतर संत चरित्र झाली, मग अवतार मीमांसा झाली, असे अनेक उत्सव झाले. त्याच्यामध्ये नेमकं त्यावेळे मला संत कबीराचं चरित्र आलं. दृष्टांत बरा नाही आहे पण सांगतो. सिनेमात एखाद्या नटाची जशी इमेज होती तशी ती माझी झाली की संत कबीर आलं की पण मला खूप भीती वाटते. म्हणजे व्याख्यानाची नाही, कबीर सांगायची. संत कबीरदासांचं चरित्र आणि त्यांचं तत्वज्ञान सांगणं हे खूप अवघड आहे. त्यातला काही भाग मी सांगणार आहे. याचं कारण, आता हे सगळे रती अतिरती महारथी असे विद्वान लोक माझ्या भोवताली आहेत, बसलेले आहेत, उभे आहेत. म्हणजे माझं मत आहे ते की संत परंपरा अभ्यासत असताना संत कबीरदास महाराजांना एवढा बुद्धिप्रामाण्यवादी दुसरा माणूस नाही. फार कसोटी लावली त्याने, म्हणून ते सांगणं पण खूप अवघड आहे. सांगेल मी उत्तर अर्थात, पण तुर्तास मी प्रवृत्त होतोय या अभंगाच्या दिशेनं. देह किती नश्वर आहे, मिळवलेलं धन हेही कधीतरी नाशणार आहे, संपणार आहे, याचं आत्मभान देणारा अभंग आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानं माझ्याकडे लक्ष द्या. जगामध्ये 7 आश्चर्य मानलीत एकूण, पण नेहमी काहीतरी घडलं की असं म्हटलं जातं की जगातलं 8वं आश्चर्य हे आहे. अशी बोली भाषेमध्ये अशी पद्धत आहे, त्याला 8वं आश्चर्य म्हणतात. पण या जगातलं 8वं आश्चर्य कोणतं असेल तर आपल्या मरणाची विस्मृती हे 8वं आश्चर्य म्हटलं पाहिजे. आपल्याला जायचंय, हे कोणाच्या लेखी पण नाही. फक्त आम्ही कीर्तनात सांगतोय क्षणभंगूर नाही भरवसा, आणि 2025च्या तारखा देतोय. क्षणभंगूर नाही भरवसा. म्हणजे मी काही कोणावर टीका करत नाहीये. देहाचं नश्वरत्व, नश्वर आहे, ते संपणार कधीतरी. जसं शरीराचं तसं धनाचं पण आहे. शरीर तर माणसाला मिळालंय, तेही दुर्लभ आहे. मला इथं जास्त बोलावं लागणार नाही, कारण सगळे बसलेले बहुश्रुत आहेत आणि विद्वान लोक आहेत. मानव देह आपल्याला मिळाला हा खूप भाग्याची गोष्ट आहे. पण पैसा कमवावा लागतो, पण तो पण कधीतरी संपणार आहे, हे लक्षात ठेवा. पण त्याविषयी माणसाला जी एक प्रकारचा मोह म्हणा किंवा त्याच्याविषयीची बढाई म्हणा, आपल्यापेक्षा सौंदर्य संपन्न दुसरं कुणी नाही, आपल्यापेक्षा बलवान कुणी दुसरं नाही, आपल्याला लाभलेली शरीरयष्टी आज्ञाकडे नाही, हे माणसाला खूप वाटतं. पण तसं नाहीये. हळूहळू हळूहळू
त्याला उतरती कळा लागते. माणसं सांभाळायचा प्रयत्न करतात खूप, वेगवेगळी प्रसाधनं वापरून. पण मला असं वाटतं अभिजात सौंदर्याला प्रसाधनांची गरज नसावी. ते सौंदर्य अलौकिक असतं. माझ्याबरोबर माझे मित्र असे शशीभाऊ काटे आलेत पिंपळे सौदागरचे. त्यांनी आज मला गाडीतून येताना एक गोष्ट फार विलक्षण सांगितली. मी सुद्धा आश्चर्यचकित झालो. खरं हे कीर्तनात सांगण्याजोगं नाही आहे, पण कळावं म्हणून सांगतोय. फार आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. 2 गोष्टी सांगितल्या, एक नाही सांगत आहे, एक कामापुरती सांगतो. एक ती गुलदस्ते तशीच ठेवतो. आजच्या ह्या कीर्तनात बऱ्याच गोष्टी तशा ठेवाव्या लागणार आहेत, नाईलाजानं. युरोप कंट्रीला जायचं असेल, परदेशात जायचं असेल तर व्हिसा लागतो. त्यांनी मला आज सांगितलं की व्हिसा काढायला गेल्यानंतर समोरचा माणूस तुमच्याकडे पाहतो आणि फेस रीडिंग करून तुम्ही जायचं का नाही हे ठरवतो, आणि त्याला विचारायची शामत नसते. म्हणजे कुणी परदेशात यावं हे ते लोक ठरवतात त्याच्या सौंदर्यावर. त्याच्यापेक्षा आणखीन काय सांगणार. अशी जर परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकानं नापास होणारा अष्टावक्र असेल, त्याला काय किंमत आहे महाराज. खूप जपतोय आपण शरीर, खूप जपतोय. जपलं पाहिजे हे पण बरोबर आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम या न्यायानं ते योग्य पण आहे, पण ते नश्वर आहे, कधीतरी जाणार आहे. परत कदाचित समर्थांचं वाङ्मय येईल. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे. आपल्याला मरायचं आहे. ज्ञानेश्वरी बोलते ना, माणसं वैतागली. वैराग्य म्हणत नाहीये मी, वैराग वेगळा, म्हणजे वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैतागली की माणसं म्हणतात असं जगल्यापेक्षा मेलेलं बरं, असं म्हणतात. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो मरतो कुठला, आगा मर हा बोलूनच साहते. मर म्हणलेलं सहन होत नाही. पण आता माझं पटत नसेल तर कीर्तन संपल्यावर बाहेर गेल्यावर म्हणून बघा, म्हणजे कळेल मी काय बोलतोय ते. सहन होत नाही माणसाला. पण माझी मतं कदाचित भिन्न असतील. म्हणजे काही माणसं असं म्हणतात, उद्बोध महाराज काही माणसं असं म्हणतात की आत्महत्या करणारी माणसं भ्याड आहेत, असं प्रचलित विचार आहेत. पण माझं मत आहे आत्महत्या करणारी माणसं धाडसी म्हटली पाहिजे. कारण बरीच माणसं रेल्वेपासून परत आलेली मी पाहिलीत, जाईपर्यंत धाडच असतं. एक असा आयुष्याला कंटाळलेला माणूस म्हणला आता हे जगणं नको, मेलं पाहिजे. म्हणून आत्महत्या, वास्तविक आत्महत्या इतकं पातक नाही. आता हे सांगू नये, अडचणी निर्माण होतील ऐकल्यानंतर. एखाद्याने आत्महत्या केली आणि त्याच्या अंत्ययात्रेला जाण्याला सुद्धा शास्त्राने परवानगी दिलेली नाही आहे. त्याच्या अंत्ययात्रेला पण जाऊ नये. पण एक आयुष्याला जीवनाला कंटाळलेला मनुष्य म्हणला की आता मेलेलं बरं, पण आत्महत्या करण्याचा विचार करू लागला. मग कशी करायची याच्यावर त्याने विचार केला. मग तो म्हणला असं करू की जहाल विष पिऊन मरू. परत डोक्यात आलं की तेवढी आता कीटकनाशकं सुद्धा प्रभावी राहिलेली नाहीत, माणूस मरावं एवढं. म्हणलं असं करू मग आपण अंगावर रॉकेट टाकून पेटवून घेऊ आणि काडी ओढू. परत मनात विचार आला असं केलं तर जर 70% भाजलून जगलो तर किती वाईट होईल.
मग त्याचा विचार पक्का झाला की अत्यंत सुलभ मरण कोणतं असेल तर रात्री 2 वाजता पंजाब मेल जाते, तिच्या खाली झोपायचं, कोणाला कळणार पण नाही, आपण मेलो ना आपल्यालाही कळणार नाही, मेलो म्हणजे असं माझ्याकडे पाहू नका की मी आत्महत्येचं प्रशिक्षण देतोय, असा माझा हेतू नाही येतो. त्याचा पक्का निर्णय झाला की पंजाब मेल खाली आपला जीव द्यायचा आहे. आणि उमेश महाराज सांगतो, एक 2 कोस होतं, पायी निघाला, रात्री 12 वाजता निघाला, हातामध्ये काठी, एका हातात बॅटरी, आत्महत्या करायला निघालाय. काही कळतंय? दुसरी पाळी म्हणजे सेकंड शिफ्ट करून येणारा एक माणूस भेटला रस्त्यात. राम राम. राम राम. कुठं निघाला? मी आत्महत्या करायला. मग ते हातात काठीण बॅटरी नाही, एखादा किरडू आला तर हातात असावा. तो कसला मरतो महाराज? देह जतन करणं. पैसा. मला कबीर महाराजांचं चरित्र सांगायचं की ते तात्यांना अपेक्षित आहे. पैसा. अथक परिश्रम माणसं करतायत, पैशा मागं धावतायत एकूणच सगळे, पण ते संपणार आहे कधीतरी. मी अशी माणसं बघितलीत, मुंबईत आहे, मुंबईत राहणारा माणूस, मी अशी माणसं बघितलीत की पैसा मोजायला वेळ नाही आहे त्यांना. पैसा मोजायला काय माणसं असतील, पण त्या पैसा मोजताना सुद्धा त्याचा हव्यास सुटला नाही. मी नाव सांगत नाही त्यांचं, कारण मला त्यांच्या घरी जायचंय परत. हे आमचे मित्र आहेत, त्यांच्याकडे त्यांचं चहाचं दुकान आहे, म्हणजे चहाचं नाही, चहा पावडर विकायचं. आता हे आमच्या व्यसनमुक्ती संघाच्या बाहेरचा विषय. तुम्हाला सांगतो, इतका पैसा आहे, इतका पैसा आहे की तो मोजायला वेळ नाही. संध्याकाळी पोत्यात भरतात आणि सोमवारी मोजतात. आठवड्याचा पैसा. काय पैसा असेल? सोमवारी दुकान बंद असतं, पैसा मोजायचा आणि भरणा करायचा. कधी कधी येतात कीर्तनाला माझ्या, अर्थात सोमवारीच. हां. आणि मी काय करतो, ते आले की समजतो आज सोमवार आहे, असं काही म्हणा. ते एक दिवस असेच आले माझ्याकडे आणि बसले होते, कीर्तनात बसले, पण अस्वस्थ दिसले, फार अस्वस्थ. आता ज्ञानेश्वरी जशी वाचली तशी आपण माणसं पण वाचलीत. ते वाचणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. साधारण फ्रेश रिडिंगवरनं लक्षात आलं, कीर्तन संपलं, मला नमस्कार करायला म्हटलं. का हो म्हटलं, चेहरा पडलाय, काही चिंता आहे का? मला तर माहिती आहे तुमच्याकडे मुबलक द्रव्य आहे, काही अडचण नाही, काही टेन्शन आहे? हो ना म्हणले. महाराज झोप लागत नाही, फार टेन्शन आहे. कशाचं टेन्शन? मला माहिती आहे म्हणलं तुमच्या 10 पिढ्या बसून खातील आणि तुम्हाला कसलं टेन्शन आहे? 11व्या पिढीचं कसं होईल? अरे दुसरी पिढी जर दिवाळखोर राहिली तर तिसऱ्या पिढीला अन्न मिळणार नाही, इतकं ते नश्वर आहे. काय घेऊन बसला? होत्याचं नव्हतं किती लोकांचं झालंय, आणि काय धनाची बडाई मारतो. बघ, मी सुरुवात केली कीर्तनाची पहिल्याच वाक्यानं. साधू संतांनी जे अभंग केले, आता आपण सर्व अभ्यासक आहोत त्या ठिकाणी, मी काही फार म्हणजे त्यातला विद्वान आहे अशातला भाग नाही, पण थोडे परी निरे हे मात्र नक्की आहे. जे अभंग प्रासंगिक झाले, काही काही ठिकाणी अभंग प्रासंगिक आहेत सगळे, आपण गाथा अभ्यासतो त्यावेळेला, त्याची वर्गवारी पण केलेली आहे. पण माझं 100% मत असं आहे की अभंग कबीरदास महाराजांना कोणाच्या तरी प्रेतयात्रेत स्मशानामध्ये सुचला असा. स्मशानात, ज्याला स्मशान वैराग्य म्हणतात, जे वैराग्याचे अनेक प्रकार आपण पाहतोय, फार सुंदररित्या मांडलंय. माणसं कुठे त्याच्याकडे लक्ष देतात महाराजा? एक एक बारकावे जर बघितले अभंगामधले तर किती सुंदर मांडलंय त्यांनी.
मुळात माणसं एखाद्याच्या प्रेत यात्रेला जातात तर जरा लांबच बसतात, एवढे मृत्यूला भीतात. मी परवाकडेच कुठेतरी कीर्तनात सांगितलं की माणसं मृत्यूची चिंता करतात, लांब बसतात, पण कधीतरी लक्षात ठेवलं पाहिजे की तिथं झोपायचंय. जरा बोलू का, सांगू? त्या चितेला तू भीतोयस. प्रसिद्ध वचन आहे, सुभाषित आहे. चिता चिंता समख्याता बिंदू मात्र विशेषता, हे आपण म्हणत आलोय. चिता आणि चिंता याच्यामध्ये शब्द सारखे असले तरी एका अनुस्वाराचा फरक आहे. चिताव या शब्दावर अनुस्वार दिला तर चिंता होते, आणि चिंता या शब्दावरचा अनुस्वार काढला की चिता होते. पण दोघांमध्ये फरक असा आहे की चिंता माणसाला जिवंत जाळते आणि चिता मेल्यावर जाळते. तिकडं लक्ष द्या. माझं बोलणं पुढे आहे. एखाद्याच्या मातीला गेल्यानंतर आम्ही लांब बसतोय त्या मृत्यूला भिवून, पण कधीतरी लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच्यावर झोपायचंय कधीतरी. पुढे ऐकता. मी सांप्रदायिक ग्रंथापेक्षा काही इतर ग्रंथ वाचले. उमेश महाराजांना नेहमी सांगितलंय, ते माझे चांगले मित्र आहेत. दक्षिणमध्ये तिरुवल्लुवर नावाचे संत झाले. तिरुवल्लुवर आपल्याला माहीत सुद्धा नाही. आत्ता जर कन्याकुमारीला गेला तर त्यांचा 125 फुटाचा पुतळा बसवलाय तामिळनाडू सरकारने विवेकानंद स्मारकाच्या शेजारी. मोठा आहे. काही काही यात्रेकरून माहीत पण नाही ते कोण ऋषी. इतके आपण त्या संत वाङ्मयाशी अनभिज्ञ आहोत. पण तिरुवल्लुवर असा संत होता की त्या संतांनी इतकं सुंदर एक पुस्तक लिहिलंय, त्याचं नाव कुरल आहे. कुरल आपण वाचून बघा, फार सुंदर आहे कुरल. माझी आत्मप्रौढी सांगत नाही, तसा माझा स्वभाव पण नाही, पण मला कुरल हातात पडल्यानंतर पहिल्या वाक्यानंतर शेवटपर्यंत ठेवू वाटलं नाही, एवढं चांगलं आहे. फार सुंदर पुस्तक आहे. आणि आश्चर्य आहे की ते तमिळ भाषेत होतं. जरा ऐकून तर ठेवा, ते तमिळ भाषेत होतं. आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये येरावड्याच्या तुरुंगात साने गुरुजी होते, आणि त्यांना दुसरा एक कैदी होता त्यांच्याबरोबर. साने गुरुजी ज्ञानेश्वरी वाचत होते आणि तो तमिळी कैदी कुरल वाचायचा. 2-4 दिवसांनी गुरुजीच्या लक्षात आलं. गुरुजीने त्याला विचारलं, ये आप क्या पढ़ते हैं? मैं रोज देखता हूँ. त्या जेलमधल्या त्यांच्या सहकार्याने सांगितलं, मैं हमारे तमिलनाडु में बहुत बड़े संत हुए जिनका नाम तिरुवल्लुवर है, उनका ये ग्रंथ है कुरल में पढ़ता हूँ. त्यांनी पण गुरुजीला विचारलं, मैं देखता हूँ आप भी पढ़ते कुछ तभी, आप क्या पढ़ते? त्याने सांगितलं, हमारे महाराष्ट्र में संत ज्ञानेश्वर महाराज बहुत बड़े संत हुए जिनका ये ग्रंथ है ज्ञानेश्वर में पढ़ता हूँ. झालं का? गुरुजींनी शक्कल लढवली. त्याला सांगितलं, गाड्या आपण आता दोघेजण 6 महिने इथं आहोत. असं करतो, मी तुला मराठी शिकवतो, तू मला तमिळ शिकव, म्हणजे या ग्रंथाचं मी भाषांतर करीन. आणि गुरुजींनी त्या येरावड्याच्या तुरुंगात त्या तमिळ ग्रंथाचं मराठी भाषांतर केलं. माफ करा, माझं काही राजकारण प्रांत नाही, जरी मी बारामतीचा असलो तरी माझं काही प्रांत नाही आहे राजकारण. पण मला असं वाटतं की तो काळ किती संपन्न होता, की त्या काळातले लोक तुरुंगामध्ये ग्रंथ लिहित होते. हा काळ किती संपन्न आहे. मग ते गीता रहस्य असेल, ते कुरल असेल, गुरुजींनी तो सगळा ग्रंथ मराठी केला. हे केवढे मोठे उपकार आहेत. त्यात एक वाक्य आहे, ते वाक्य सांगायचं मला. कदाचित घेऊन जाताना गुरुजीने त्याच्यात असं लिहिलंय. त्या कुरलचं भाषण फार सुंदर आहे, फार सुंदर. उपलब्ध झाला तर नक्कीच बघा.
एक प्रकरण आहे त्याच्यात. एक प्रकरण एक वाक्य सांगून जातो, वेगवेगळ्या याच्यावर लिहिलं त्यांनी, पण आता ओठात आले तर पोटात ठेवत नाही. एक वाक्य सांगतो. हे किती सुंदर दृष्टांत दिलेत त्यांनी. कृषक समाजासाठी संदेश देताना असं दिलंय की एखादा शेतकरी वारंवार जर शेतावर गेला नाही तर ते शेत पिकत नाही. हा मुद्दा आहे. एखादा शेतकरी वारंवार जर शेतावर गेला नाही तर शेत पिकत नाही. म्हणजे त्यांनी वारंवार शेतावर गेलं पाहिजे तर शेती होते. पेरून काढायला जाऊन जमत नाही. आधी पेरायचं, मग त्याचं श्रम करायचे, मग धान्य घ्यायचं. मला त्याचाही विस्तार करण्याचं कारण नाही. तिरुवल्लुवरांनी एक वाक्य असं घातलंय, ज्याप्रमाणे एखादा गृहस्थ आपल्या पत्नीकडे दुर्लक्ष करतो, त्याची बायको जशी रुसते, तसं वारंवार न गेल्यानं शेत त्या शेतकऱ्यावर रुसतं, असं लिहिलं त्यांनी. असा शब्द त्यांनी घातलाय. खरंच उमेश महाराज सांगतो, हे वाचणं फार गरजेचं आहे. इतकं सुंदर लिहिलंय बाहेरच्या लोकांनी. परवाच पुण्यात एक गोष्ट सांगितली, मी एक वाक्य सांगितलंय. म्हणजे हे का सांगतोय की आपले महाराष्ट्रीयन संत अभ्यासताना सुद्धा आम्हाला संत तुलसीदास अभ्यासले पाहिजेत, आम्हाला संत कबीरदास अभ्यासले पाहिजेत, संत मीराबाई अभ्यासले पाहिजे. परवा एक विनोबाजींचं वाक्य सांगितलं मी, फार सुंदर लिहिले विनोबाजींनी. संत श्रेष्ठ नामदेवांनी वर्णन केलंय की ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या. 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवीना उभारिली. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर भाषा वैभव असणारा दुसरा माणूस विनोबाजी होते. 27 भाषा येत होत्या महाराज, 27. आपली एक मराठी शुद्ध नाही. आपण आपलं बघितलं पाहिजे, एक मराठी शुद्ध नाही. ब्रह्म लिहिताना ह ला म जोडायचं का म ला ह जोडायचं, इथून सुरुवात असेल. अंतुवट. मी आपल्याला माहीत आहे की मला काही गोष्टी कळाल्या आशुतोष महाराज. लॉकडाऊनमध्ये काय करायचं हा सगळ्यांजवळ प्रश्न होता. बाहेर जाता येत नव्हतं आणि बाहेरचा माणूस आत येत नव्हता. इथं शशीभाऊ बसलेत, त्यांनी मला सुंदर कागद आणून दिला. हँडमेड पेपर ज्याला म्हणतात, की जो झाडाच्या लगद्यापासून तयार केला. त्याच्यावर मी प्रभुकृपेनं ज्ञानेश्वरीचं लेखन केलं, हस्तलेखन. आणि काही काही शोध लागले, सुंदर सुंदर मोती लागले हाताला. आणि त्याच्यात मला जे कळलं ते सांगतो. तेव्हा हा शब्द लिहिताना तेवर अनुस्वार द्यायचा का हवावर अनुस्वार द्यायचा. मी प्रामाणिक कबुली देतो, पाठांतरानं माझा लिहिताना घात केला नाही. कळलं एवढं आपलं पाठांतर अशुद्ध आहे. आलेली ओवी वाटायची की मला पाठ आहे, न बघता लिहिली ती चुकली, असा घोटाळा झाला. हा मला पाठ आहे, मी लिहिली. आणि मग त्याच्यात काना मात्रा, ह्रस्व दीर्घ अनुस्वार हे आढळले. विनोबाजींना 27 भाषा येत होत्या. भाषा केवढं मोठं आहे. त्यांचं एक वाक्य सांगतो, तिरुवल्लुवरासारखं फार सुंदर वाक्य आहे. म्हणजे आठवलं म्हणून नाही, आपण सर्व प्रबोधक आहात. या माणसानं किती सुंदर लिहिलंय, जसं तिरुवल्लुवरांनी लिहिलंय. आता विनोबाजीने एक वाक्य इतकं सुंदर वापरलंय, ते मी त्यांच्या पुस्तकात वाचलं. इंद्रायणीचं महात्म्य लिहिताना त्याने एक वाक्य वापरलंय, लिहिलंय. मला खूप मनापासून आवडलं ते वाक्य. त्याने असं म्हटलंय, भौगोलिक दृष्ट्या इंद्रायणी देहूकडनं आळंदीला वाहते, पण अध्यात्माची इंद्रायणी आळंदीकडून देहूकडे वाहते. अशा प्रकारचं वाक्य त्याने लिहिलं. हे काय महापुरुषांना आपण देऊ शकतो, असं सुंदर लिहिणारे विनोबाजी होते. तिरुवल्लुवरांनी लिहिलंय, त्याच्यातलं एक वाक्य सांगतो. ते वाक्य असं आहे, ते असं म्हणतात की चिंता आल्या की माणसाला दुःख निर्माण होतं. तिरुवल्लुवराचं वाक्य. सुखामध्ये माणसाला चिंता नसते, चिंता असते.
चिंतेतूनच दुःखाची निर्मिती होते. ते चिंता येते, दुःख येते. त्याने एक वाक्य असं लिहिलं त्या बाबतीमध्ये, दुःख आल्यानंतर जे लोक दुःखी होत नाहीत, किंवा असं लिहिलंय, मला पूर्ण आठवत नाही, पण ते वाक्य असं आहे, जीवनात दुःख आल्यानंतर जे लोक भीत नाहीत त्यांच्या जीवनात दुःख यायला भीतात, असं तिरुवल्लरचं वाक्य आहे. मी माझ्या मूळ मुद्द्याकडे जातोय. स्मशानामध्ये गेल्यानंतर आपण लांब बसतो, पण तिथं कधीतरी बसावं लागणार आहे, झोपावं लागणार आहे, हे सत्य आहे. मग ते टाळण्यात काय हाशील आहे? ते स्वीकारण्यात पुरुषार्थ आहे. कशाकरता पळकुटेपणा? ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात जर गेलात तर फार सुंदर चिंतन सापडेल. आपण सर्व अभ्यासकात, धृतराष्ट्राने प्रश्न विचारला त्याला की हे भक्ती काय, ज्ञान काय, वैराग्य काय, हे मला सांगायचं काही कारण नाही. तू ते येते व्यासे बैसविले कासे या उद्देशे, तुला इथं कशाला बसवले? संजयला विचारलं. फक्त या युद्धात मरणार कोण आणि जगणार कोण एवढंच सांग. आता संजयाला सगळं दिसत होतं की याची 100च्या 100 मुलं मरणार आहेत, पण हे सांगू शकत नव्हता. त्याचं कारण आश्रिताला मतस्वातंत्र्य नसतं. तो कसं सांगणार तुझी सगळी पोरं मरणार आहेत? अत्यंत खुबीनं सांगितलं संजयाने. तो म्हणाला, महाराज, हे कोण जगणार आणि कोण मरणार हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. फक्त एक गोष्ट मला कळते, ज्याला आयुष्य आहे तो जगणार आहे. पण घाबरायचं कारण नाही. येऊ द्या मृत्यू, तिथं कधीतरी झोपायचं आहे. लांब बसून फायदा नाही. माझं वाक्य अजून मागेच राहिले, ते वाक्य सांगतोय. तिथं मेल्यानंतर तुला ठेवणार आहेत. जरा आणखीन जवळ येतो, तिथं घाबरण्याचं कारण नाही. तू मेल्यानंतर तुझा शुष्क देह ती चिता जाळणार आहे, पण सध्या जिवंत जाळणारी चिंता जवळ ठेवली त्याचं काय? मेल्यानंतर जाळणार आहे, जळू देत. लांब बसतात. कदाचित कबीर तिथं जवळ गेले आणि ते सगळं पाहिलं, आणि त्याच्यातून त्यांना हा अभंग स्फुरला आणि ते म्हणाले, बाबा, या देहाची आणि या तनाची आणि या धनाची का बढाई मारतोयस? डोळ्या दखत हे मातीत जाणार. अभंगाचं पहिलं चरण. इस तन धन की कोण बराई, इस तन धन की कोण बराई, इस तन धन की कोण बराई, इस तन धन की बराई, इस तन धन की कौन 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 बराई, देखत नयनों ने मीठे मिलाई, देखत नयनों में मीठे मिलाई, देखत नयनों में मीठे मिलाई, देखत नयनों में मीठे मिलाई, इस धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, इस तन
धन के कौन बराए, इस धन के कौन बराए, इस धन के कौन बराए, रतन धन के कौन बराए, रतन धन के कौन बराए, रतन धन के कौन बराए, कौन बराए, रतन धन की कौन बराए, देखत नयनों में मिट्टी मिलाए, 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 देखत नयनों में मिट्टी मिलाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई, नयनों में मिट्टी मिलाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई, रतन धन की कौन बराए, रतन धन की कौन बराए, इस तन 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 धन की कौन बराए। खूप सुंदर म्हटलं महाराजांनी. खरं म्हणजे हे अभंग असे आहेत की त्याला चाली लावणं सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे, मुळामध्ये हिंदी असल्यामुळे. मग जी भाषेचा विषय निघाला म्हणून आपली हिंदी सुद्धा चांगली नाही. मी तात्या साक्षीला एकदा काशीला सप्ताह झाला, फक्त इथं सांगण्यासारखं नाही आहे. ही जी कबीरदासजींची भाषा आहे त्या चरित्रात असं आहे, या भाषेचं स्वतंत्र नाव आहे, ही हिंदी पण नाही. या भाषेचं नाव ऐकून पण तुम्ही चकित व्हाल. मी कबीराचं जेव्हा चरित्र वाचलं तेव्हा कबीरदासांच्या चरित्रात या भाषेचं नाव पंचखिचडी असं आहे. पंचखिचडी नावाची भाषा आहे. म्हणजे त्या खिचडीचा काही संबंध नाही, त्या भाषेचंच नाव पंचखिचडी. आणि त्यांनी जो उपदेश केला त्या उपदेशाला साखी असं म्हटलंय. साखी न दोहे असतील, अभंग असतील, जी काही संत कबीर महाराजांची वाङ्मय संपदा असेल त्याला साखी म्हणतात. मला वाटलं की ते साखी या शब्दाचा अर्थ या सर्व घटनांचा साक्षी याचं ते द्योतक असावं. साखी खूप सुंदर चिंतन केलंय. मी अशी बांधणी केली या अभंगाची की कदाचित कुठल्या तरी एखाद्याच्या मृत्यूच्या समयी स्मशानात हा अभंग सुचला, आणि मला त्याचा सबळ पुरावा एवढ्यासाठी आहे की ते काशीत राहत होते आणि ते मनकर्णिका घाटावर गेले असतील. जे काशीला गेलेत आणि मनकर्णिका घाट ज्यांनी बघितलाय. मी पहिल्यांदा काशीला गेलो होतो महाराज, आणि ज्या इमारतीत मी राहिलो होतो त्या बाहेरच्या सज्जात उभा राहिलो आणि वरून बघत होतो. अहो आश्चर्य असं वाटलं, मी झालेलं सांगतोय बरं का. एका जीपवर प्रेत बांधलं होतं आणि खांदेकरी जीपमध्ये बसले होते. खांदेकरी खाली बसले होते आणि प्रेत वर बांधलं होतं. आणि त्या मैदानगीच्या चौकात ती गाडी थांबली, प्रेत खाली उतरलं, राम बोलो भाई करत ते 8-10 जण गेले. मला पहिलं वाटलं ही काय भानगड आहे.
हे प्रेत असं बांधून आणलं. आतमध्ये गेलो आणि पाणी पिऊन आलो तर दुसरी गाडी तशीच आली. मनात आलं काही कोरोनाची साथ बीत आली का काय? एका मागोमाग प्रेत 10-15 प्रेतं 15-20 मिनिटात आली. मला असं भीती वाटायला लागली की काय चाललंय. तेव्हा मी तिथल्या व्यवस्थापकाला विचारलं, ये क्या है भाई, इतने आदमी मर गए? बोले ऐसा नहीं है, यहाँ ऐसा रिवाज है, इथं असा पद्धत आहे की काशीच्या 100 किलोमीटरमध्ये कुणी मेलं तरी काशीत आणतात, बांधून आणायचं आणि मणिकर्णिका घाटावर जाळायचं. आणि मी त्यांना पहिल्यांदा मणिकर्णिका घाटावर बघितलं. 50-100 प्रेत वेटिंगला होती. 50-100 प्रेत ओळीनं. एक जाळलं की सरकावायचं दुसरं. मला तोपर्यंत समज होता की दवाखान्यातच रांग असते, तर मेल्यानंतर सुद्धा रांग. तिथं कुठंतरी कबीरांनी पाहिलं असेल, संत कबीरदास पाहतात ते धडधडीत प्रेत जळत असताना त्यांना अभंग सुचला. एवढं कोण सूक्ष्म अवलोकन करतंय महाराजा. आणि त्यावेळेला काम करणारी माणसं वेगळी असतात आणि त्याच्यावर त्यांनी मास्टरी केलेली असते, ती पुढे येऊ देत नाहीत. मी आता सगळं म्हणत बसत नाही, मलाही पुढे चरित्र सांगणं आहे. त्यातली दोन्ही चरणं अगदी सरळ आणि सोपी आहेत. कबीरदास महाराजांनी पाहिलं की ते प्रेत ढणाढणा जळताना बघा किती बारकावे गेले. 2 दृष्टांत दिलेत. दोन्ही दृष्टांत तिथले समर्पक असे दिलेत. त्या माणसाची हाडं जशी जळत होती, लाकडं जळावी तशी जळत होती. लाकडं जळावीत. मग तिथं लाकूड पण आहे. आणि त्या माणसाचे केस जळत होते जशी घासाची पेंडी. आणि या दोन्ही गोष्टी अंत्यसंस्काराला लागतात. लाकूड पण लागते आणि गवताची पेंडी पण लागते. हे दोन्ही साहित्य त्याने पाहिलं. अशा पद्धतीनं त्या लाकडामध्ये देह जळतोय, केस जळतायत. काय केलं नाही या माणसाने, काय केलं नाही. घरदार, बंगला, गाडी सगळं तयार केलं. मी 2 पाठ सांगितले. एक, कंकर चुनी चुनी महल बनाया. कंकर म्हणजे दगड. दगडी गोळा करून 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 सुंदर बंगला बांधा. और आप जा काही जंगल सोया. हे माझं अनुभवाचं कीर्तन आहे. म्हणजे तो नाही, ज्या काही घटना घडल्या. इथं कोणी असेल नगर जिल्ह्यातलं, नगर जिल्ह्यात एका माणसाने खूप मोठा बंगला बांधला. 35 वर्षाचा मुलगा होता. खूप मोठा बंगला बांधला आणि मला वास्तुशांतीला बोलावलं. आपल्याला बोलवतात कीर्तनाला, आपल्याला जाणं भाग आहे. कीर्तनाला गेलो. पहिल्यांदा मला त्यांनी बंगला दाखवला. चला महाराज बघायला. मी काय सांगतो ते ऐका. 60 खोल्याचा बंगला. माऊली 60 खोल्या होत्या त्याला. 25 वर्षापूर्वी तो बंगला बांधला. त्याला 2.5 कोटी रुपये लागले. एवढा बंगला बांधला. एक दार लाख रुपयाचं होतं सागाचं. इतका सुंदर बांधला. दाखवून आणलं. हा दिवाणखाना, हे स्वयंपाकघर, ही बैठकीची खोली, ही झोपायची खोली, हे संडास. ते काय दाखवायचं, पण माणसाला कसं रे, हे बाथरूम सगळं दाखवलं. आणि खाली येऊन बसलो आम्ही हिरवळीवर. सुंदर छत्री होती, त्याच्या खाली बसल्यानंतर चहाचे कप आले. मला विचारलं कसा वाटला, कसा वाटला बंगला. म्हणलं मला नाही आवडला, निम्मा खलास झाला. हो म्हणले महाराज 2.5 कोटी गेलेत, अजून इंटिरियर व्हायचंय. नाही आवडला, नाही आवडला. मत स्वातंत्र्य आहे. मला काही कीर्तनाला बोलो म्हणून स्तुती केली पाहिजे असा काही नियम आहे का. नाही आवडला, अस्वस्थ झाला. चहा पिल्यानंतर परत त्याला असं वाटलं. परत त्याला विचारणा त्यांनी केली, महाराज खरं सांगा नाही का आवडला. 35 वर्षाचा मुलगा होता. मग त्याच्या पाठीवरनं मी हात फिरवला. म्हणलं खूप छान बांधला, मला पण आवडला. मग मगाशी तसं का म्हणला. म्हटलं त्यासाठी कारण एवढं आहे. हा बंगला कोणी बांधला. म्हणून मीच बांधला. किती पैसे गेले. 2.5 करोड.
पण अंतिम सत्य लक्षात ठेव, आंघोळ बाहेरच घालतील, 2 फळ्या टाकतील, त्याच्यावर आंघोळ घालतील, आज सुद्धा आंघोळ घालणार नाही. तू बांधला असला तरी सुद्धा हे जिवंत सत्य हे कधी विसरता कामा नये माणसाने. आपणच बंगले बांधलेत, गाड्या घेतल्यात, काही येत नाही. सवे नयरे लंगोटी, आता आप्पाने सांगितले अशा पद्धतीचा तुकाराम महाराजांचा सुद्धा अभंग आहे. शक्यता आहे. याचं कारण काय असेल? जसे अत्यंत कबीर स्पष्ट वक्तेपणानं बोलतात, तसं जगद्गुरु संत तुकाराम महाराज सुद्धा स्पष्ट वक्तेपणानं बोलतात, कबीरदासांसारखे. अनेक उदाहरणं मी देऊ शकेन. कवन का मंदिर कनक झोपडी, कवन का मंदिर कवन झोपडी, एक राम बिन सबही फुकरी, राम बिन सबही फुकरी, कवन की काया कवन की माया, कवन के काया कवन की माया, एक राम बिन सबही जाया, राम बिन सबही जाया, सबही चलनारे, तुका सबही चलनारे, एक राम बिन नहीं होसार, एक राम बिन नहीं होसार, राम कहो जीवना फल सोई, हरि भजन को विलंब न पाई, राम कहो जीवना फल सोई, हरि भजन को विलंब न पाई, राम कहो जीवना फल सोई, हरि भजन को विलंब न पाई, राम कहो जीवना फल सोई, हरि भजन को विलंब न पाई. याला कारण संत विचारातील एक वाक्यता हेच आहे. वा, संत विचारातील एक वाक्यता हा स्वतंत्र मुद्दा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जे कबीरदास बोलले तेच तुकाराम महाराज बोलले. आणखीन एक, माझे आजोबा, काय योग असेल तात्याने मला हा अभंग दिला. माझे आजोबा हे कबीरदास महाराजांचे भक्त होते. माझ्या कीर्तनात थोड्या पाहू जे दोहे आले हे त्यांच्यामुळे. ते कबीरांचे भक्त होते निस्सीम. बोली भाषेत पण ते सारखे असे कबीरांचे दाखले द्यायचे. एक दाखला देतो लगेच ताबडतोब. जे तुकाराम महाराज तसंच बोलतात. आत्ता जे प्रमाण आपण दिलं, मी आप्पांनी सांगितलं. मी म्हणालो ना, त्यांची स्पष्टता जी आहे ना ती फार सांगताना भीती वाटते. मी म्हणालो आत्ताच, आणखीन पुढे सांगणार आहे, ऐकायचं आहे. जत्रा में फतरा बिठाया. अरे काय भाषा आहे, म्हटलंच पाहिजे पंचखिचडी. जत्रा में, कबीरदासांची भाषा. जत्रा में फतरा बिठाया और तीर्थ बनाया पानी, दुनिया भैरे दीवानी पैसे की धूलधानी. जत्रा में फतरा बिठाया और तीर्थ बनाया पानी, दुनिया भैरे दीवानी पैसे की धूलधानी. तीर्थी धोंडा पाणी देवरो जननी, देवरो जननी, देवरो तीर्थी धोंडा पाणी देवरो जननी, देवरो जननी, देवरो जननी. तीर्थी धोंडा पाणी देवरो
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि कबीरदास महाराज याच्या विचारातलं साम्य त्याच्यात दिसतंय. जत्रा में फतरा बिठाया असतो. समारोप करताना संत कबीरदास म्हणतात, आपण मेलो, मुये म्हणजे गेलो, पीछे डूब गई दुनिया. आता मुनिया आणि गुनिया हे दोन शब्द आहेत. आपण सर्व अभ्यासकात काही त्याचा फार अर्थ सांगावा असं नाही. कहत कबीरा सुन मेरे मुनिया असा एक पाठ आहे. तर मुनिया शब्दाचा अर्थ हिंदीमध्ये मुन्ना, मुनीकडे नाही लावायचा. मुन्ना हिंदीमध्ये काय, पोरा, लहान पोराला म्हणतात मुन्ना. हे बच्चा सुन ये ऐसा है. आणि गुनिया याचा अर्थ आहे गुणी माणसा, हे लक्षात घे. खरं तर मला असं वाटतं की आता वेळ नाही आहे, माझा वेळ संपत चाललाय हळूहळू. चरित्र खूप मोठं आहे पुढं, त्यालाही न्याय देणं आहे. काही वेळेला हे सांगताना चरित्र मागं पडतं. आता सांगत नाही, जाऊ देत. म्हणजे त्याच्यावर एक कधीतरी सांगेल बाबा अहंकार निशी घनदाट याच्यावर, केव्हा तरी पुन्हा सांगेन. माझ्याकडे लक्ष द्या. हे सगळं नश्वर आहे बाबा. रामभजन करा, भजनामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करा. एक प्रकारचं हे आपल्याला केलेलं अत्यंत उपदेशाचं चिंतन समोर आहे. मी आता संत कबीर महाराजांचं चरित्र सांगणार आहे, ते मात्र सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. पण तात्यांची सर्वात मोठी इच्छा आहे की त्यांनी सद्गुरुश्री निवृत्तीनाथ महाराजांपासून ते निळोबारायांपर्यंत आणि अगदी ज्या संतांची नावंसुद्धा काही लोकांना माहीत नाही, त्याही संतांचे अभंग त्यांनी दिलेत. 30 दिवसामध्ये 30 वेगवेगळे अभंग दिलेत. मला खूप आनंद वाटला की संत गोणाबाई महाराजांचा सुद्धा अभंग दिलाय, नारा महाराजांचा दिलाय, नामदेवांच्या परिवारातला अभंग दिलाय. जे की अभंग पाहता येत नाहीत, कुणी त्याच्यावर बोलत नाही. सुरदास महाराजांचा दिलाय, तुळशीदास महाराजांचा दिलाय, वेगवेगळे संतांचे अभंग दिलेत, मीराबाईचा दिलाय. आणखीन एक चांगला उपक्रम आता येतोय की हे उपक्रम वारकरी संप्रदायाशी अत्यंत ललांभूत असतील. आपण सर्वांचे अत्यंत आदराचं स्थान असणारे परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण गुरुवर्य पांडुर महाराज घुले हे 75 वर्षाचे झाले आणि त्यांचा अमृत महोत्सव येणाऱ्या अनंत चतुर्दशीला संपन्न होणार आहे. त्यांनी सुद्धा एक अभ्यासाचा उपक्रम ठेवला आणि महाराष्ट्रातल्या नामांकित 75 कीर्तनकारांना 75 संतांचे अभंग दिले आणि त्याच्यावर निरूपण लिहायला भाग पाडलं. आता त्या 75 अभंगाचं निरूपण अमृत महोत्सवाच्या निमित्तानं प्रकाशित होणार आहे. हे निश्चितच साहित्य संपदेमध्ये गौरवाची गोष्ट म्हटली पाहिजे की उद्या 75 अभंग आमच्या समोर येतील वेगवेगळ्या संतांचे. त्यातही तात्यांचं योगदान खूप मोठं आहे. अभंगाकडे आपण थोडं चिंतन कमी केलं आहे, पण मी चरित्राकडे जास्त लक्ष देऊ इच्छितो. एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखांनामाचं भजन करा. मी चरित्राकडे प्रवृत्त होतो. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा मला प्राप्त झालेल्या वेळेमध्ये मी संत कबीरदास महाराजांचं चरित्र सांगणार आहे. हे सांगणं म्हणजे पण खूप कसरत आहे. त्याच्यातले काही दृष्टांत असे आहेत की सांगताना फार जबाबदारीपूर्वक सांगावे लागतील.
पण मी सांगणार आहे अक्षरांचं चिलखत असल्यामुळे, व त्या अक्षरांची ढाल करून सांगणार आहे. इकडे लक्ष द्या. संत कबीरदास महाराजांच्या जन्मापासून वाद आहेत. इथून सुरुवात करावी लागेल. महिपती बुवानी, संत चरितकार महिपती बुवानी, म्हणजे आता हे मतभेदच सुरुवात होणार आहेत आरंभापासून. ते कबीरदास महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असे अनेक वाद आहेत. त्यांचा जन्म शिंपल्यात झाला, एका ब्राह्मणीच्या पोटी झाला. संत नामदेवरायांच्या जन्माच्या बाबतीत पण असंच झालेलं आहे. पण मी नामदेव महाराजांचं चरित्र अभ्यासताना स्वच्छ त्याच्या शब्द आहेत. प्रसवली माता मज मळमूत्री, हे त्यांनी जर लिहिलंय तर त्यांचा जन्म हा सर्वसामान्यप्रमाणेच झाला. आणि कबीरदास महाराजांच्या शब्दामध्ये जर व्यक्त करायचं झालं, त्यांच्या दोह्यात, इकडे लक्ष द्या, त्यांच्या दोह्यातच व्यक्त करायचं झालं तर त्यांचा दोहा समोर ठेवतो, म्हणजे तो प्रश्न निकाली लागेल. म्हणजे ते हिंदू का मुसलमान हा वादाचा मुद्दा येईल. तो जन्मताना पण झाला आणि त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस पण झाला. माझ्याकडे लक्ष द्या. जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, हा प्रसिद्ध दुआ आहे. जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार को पड़ी रहंदो म्यान. खलास, प्रश्न निकाली. कबीरजींचा तुम्हाला सांगतो वैशिष्ट्य असं आहे की त्यांचा निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय, परत अपीलच नाही. काही विचार करायचं कारण नाही त्या बाबतीमध्ये. आणि आपल्या मराठी मायबोलीमध्ये शब्द काय, तो शब्द असा आहे, ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ कधीच पाहू नये. वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभ पाकी, त्याचा विचार करायचा नाही. वारकरी संप्रदायाची संत प्रभावळी एवढी मोठी आहे की उच्च वर्णीयापासून ते अंत्यजद योनीपर्यंत संत झाले. मला तिकडे फारसा वेळ नाही आहे सांगायला, पण एक वाक्य सांगून जातो जाता जाता. संसारामध्ये व्यवस्था महत्त्वाची असते आणि अध्यात्मात अवस्था महत्त्वाची असते. एक माणूस चपला शिवता शिवता नामस्मरण करता करता त्याला अवस्था आली तर चपला शिवणारा माणूस संत झाला, हे आपण नाकारू शकत नाही. अशा पद्धतीची ही 3 संतांची नावं त्या प्रमाणात आहे. रोहिदास महाराज चपल्या शिवत होते. पुढचा ऐका. अवस्था इतकी मोठी आली की देव त्या चपलांना रंग लावायला आला. याच्यापेक्षा उमेश महाराज मला अत्यंत चरण भावतं त्या चरणात अभंगातलं. उच्चार सुद्धा करू नये, पण मटण विकणारा एक माणूस सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरकू लागे. मला ही चरण उद्धृत करायची नाही आहेत फारशी, पुढे काय सांगतो ते लक्षात घ्या. या चरणाचा मी अभ्यास केला त्यावेळेस माझ्यासमोर दृश्य आलं की सजन कसाई दुकानात बसलेत आणि देव कसा मटण विकत असेल, ते दृश्य कसं असेल, ही शंका माझ्या मनात आली. आपणा सर्वांच्या साक्षीने सांगतो, मी त्याच्यावर चर्चा केली काही विद्वानांशी. माझ्यावर खूप चांगले संस्कार केले ते वारकरी संप्रदाय भूषण वैकुंठवासी सदानंद महाराज आळंदीकर यांनी. तर मी त्यांना गुरुजींना प्रश्न विचारला, म्हटलं हे कसं काय चरण.
सजन कसा आहे विकू लागे मांस कसं काय? त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. मला ते आवडलं पण आणि समाधान पण झालं. आपण सगळे खेड्यातून आलेले लोक आहेत. खेड्यामध्ये पूर्वी तराजू असायचे, त्या तराजूमध्ये वजनं असायची आणि त्याचं परिमाण ठरलेलं असायचं. त्याची तपासणी पण व्हायची कधी कधी. पण एखाद्याकडे वजन नसेल तर दगड ठेवायचा त्या मापाचा. साबण नसेल, काय घ्यायचं असेल साबणाची वडी ठेवायची वजनासाठी. अर्थात ते योग्य नाही. एखादं जर खट्याळ गिराईक असेल तर ते मान्य करत नाही, ह्या काही दगड मांडलाय. अशी खट्याळ गिराईक आहेत ना. मला कधी जावं लागत नाही बाजारात, पण एकदा मी बाजारात गेलो आणि दुसरा माणूस गुळ घेत होता माझ्या अगोदर. ते गुळ घेत होता तर त्या गुळावर 10-5 मुंगळे होते. तर त्याने सांगितलं, अहो ते मुंगळे काढा. म्हणले गुळ आहे ते तर मुंगळा आहे ना. तो म्हणला नाही त्याचं वजन होतंय ना. म्हणजे असे काही खट्याळ एखादं गिराईक जर असेल असं होऊ शकतंय. तर ते दगड असतील तर ते दगड कसे मान्य करणार? मला जास्त लांबवायचं नाहीये माझ्या प्रिय श्रोत्यानो. झालं काय, सजन कसाई महाराज मटण विकायला बसले. वजन नव्हतं, दगड जो ठेवला तो 40 ग्राम होता. हा त्याचं उत्तर आहे. आणि गिरायकाने अर्धा किलो मागितलं की 40 ग्राम अर्धा किलोचा व्हायचा, पाव किलो मागितलं की पाव किलोचा व्हायचा. सजन कसाया विकू लागे मांस, असं त्याने केलेलं समाधान. संत कबीरदास कोण होते याचा विचार करण्याचं काही कारण नाही. त्यांचा जन्म काशी क्षेत्रात झाला हे बरोबर. निरू आणि निमा हे त्यांच्या आई वडिलांचं नाव आहे चरित्रामध्ये. लोई नावाची त्यांना बायको होती. त्यांच्या बायकोचं नाव लोई आणि त्यांना 2 मुलं झाली. एका मुलाचं नाव कमाल आणि दुसऱ्या मुलीचं नाव कमाली. 2 मुलं, कमाल आणि कमाली. ही पण कमालच आहे. त्यांच्या नावाची पण कमाल आहे. मुलाचं नाव ठेवलंय कमाल आणि मुलीचं नाव ठेवलंय कमाली. आता हे सांगायला मला खरोखर वेळेची ओढाताण व्हायला लागली. माझ्या प्रिय श्रोत्यानो, वारकरी संप्रदायामध्ये घराणीच्या घराणी विठ्ठल भक्त झाली हे लक्षात घ्या. समोर जे बसलेत आता संत श्रेष्ठ नामदेव यांचे विद्यमान वंशज आदरणीय श्रद्धेय आप्पा, त्यांच्या साक्षीनं सांगतो. आत्ताच मी लेखात लिहिलंय त्या, हे जरा बारकाईने अभ्यासा. नामदेवा घरी 14 जणे स्मर्तिहारी. नामदेवाच्या घरात 14 सदस्य होते आणि 14चे 14 विठ्ठल भक्त होते. हे माऊली म्हणायला अडचण नाही. आता अडचण कुठे आहे? आता एकाच कुटुंबातले लोक आध्यात्मिक असणं हेच अवघड आहे. माझं बोलणं कळतंय? सगळेच आध्यात्मिक असतील असं नाही ना. उलट चित्र असं दिसतं, जर बायको वारकरी असेल तर नवरा हिरण्यकश्यपू, तिला काही परमार्थ करू देत नाही, असंच आहे ना. आणि कदाचित नवरा वारकरी असेल तर बायको 14 जानेवारी संक्रांतीचा अवतार, ती त्याला परमार्थ करू देत नाही. एकाच कुटुंबातले सगळे सदस्य आध्यात्मिक असत नाही. सरळ सांगतो, कदाचित आध्यात्मिक असतील तरी त्यांचा देव एक नाही. वडील पंढरपूरला जातात तर आई तुळजापूरला जाते. मुलगा बरबुडा घालून शिर्डीला जातो. नाही, मी बघितलेलं सांगतोय. म्हणजे वडील पंढरपूरला तर आई तुळजापूरला, मुलगा बरमुडा घालून शिर्डीला आणि मुलगी प्रजापिता ब्रह्माकुमारीला, असा सगळा घोळ चालू आहे. आध्यात्मिक नाही कोण म्हणतंय, पण देव एक नाही. मला इथं मुद्दा मांडायचा, देव एक नाही, पण त्यांच्या घरात देव एक होता. आम्हाव्रत एकादशी, देवकेशव तीर्थ तुळशी, हे महाराजांचं प्रमाणच आहे. संत श्रेष्ठ चोखोबरायचं घराणं सगळे विठ्ठल भक्त, तसं संत कबीरदास महाराजांचं घराणं सगळे राम भक्त. बदल नाही. तर हे सांगायला मला तेवढासा वेळ शिल्लक नाही. पण कबीरदास महाराज काशीमध्ये अवतीर्ण झाले. अत्यंत हुशार होते, चिकित्सक होते. कोणीतरी त्यांना सांगितलं, इकडे लक्ष द्या, कोणीतरी त्यांना समारोप फार चांगला करणार आहे मी. कोणीतरी सांगितलं की गुरु बिन ज्ञान नहीं है, गुरु कर लो, गुरु केल्याशिवाय ज्ञान नाही. मग गुरुच्या शेतात निघाले. त्यांचे शब्द आहेत कबीरदासांचे. कबीर महाराज म्हणले, पाणी पिना छान के और गुरु करना जान के. मग त्यांनी त्या काळामध्ये काशी क्षेत्रामध्ये एक महान विद्वान संत राहत होते,
रामानंद स्वामी यांच्याकडे गेले. गुरुमंत्र द्या. रामानंद स्वामी म्हणाले, मला गुरुमंत्र द्यायला काही अडचण नाही आहे, पण तसं होणार नाही. एखादा मुल्ला मौलवी कोणीतरी बघ, त्याच्याकडे जा. मी कसा देणार? मी नाही देऊ शकणार. नाही दिला. कबीर हट्टी होते. आप नहीं दोगे मैं लेके रहूंगा. तिथंच निर्वाण मांडलं. दिवसभर सोडून राहिले. संध्याकाळ झाली, अंधार पडायला लागला. रामानंद स्वामींना असं वाटलं की हा बाल बच्चेवाला दिसतो, घरी वाट बघत असतील. म्हणून कबीरदासांना सांगितलं, देखो आप मुझे गुरु मानते हो, मानता नहीं, आप ही मेरे गुरु हो. काय त्यांचा निर्धार असेल तो सुनो. मैं आपका गुरु हो तो सुनो, घर लौट के जाओ. कोई बात नहीं, आपकी गुरु आज्ञा. लौट गए. कबीर घरी गेले, जेवले, झोपले. सकाळी आंघोळ करून परत आले. तेव्हा त्या रामानंद स्वामीने विचारलं, तुम फिर लौट आए? आया नहीं, रोज आऊंगा. जब तक मंत्र नहीं पाता रोज आऊंगा. मग रोज चालू झालं. त्यांनी संध्याकाळी यायचं, सकाळी यायचं, संध्याकाळी जायचं. 6 महिने गेले. यांना सुद्धा काही दयामाया आली नाही रामानंद स्वामीला गुरुमंत्र देण्याची. हे म्हणाले, अभी सीधी उंगली से घी निकलने वाला नहीं, आधी उंगली टेढ़ी करनी पडेगी. मग त्यांनी दिनचर्या बघितली. रामानंद स्वामी कुठं जातात, काय काय करतात. पहाटे 4 वाजता रामानंद स्वामी गंगेच्या स्नानाला जायचे. हा वेळ चांगला आहे. पण त्यांच्या मागोमाग गेले. रामानंद स्वामी गंगेमध्ये उतरले आणि कबीर महाराज त्या घाटाच्या पायरीवर झोपले अंधाराचा फायदा घेऊन. आणि कबीरदास महाराज तिथं झोपले हे यांना माहिती नाही. रामानंद स्वामी स्नान करून झरझर सवयीनं पायऱ्या चढत होते घाटाच्या. आपण जशा चंद्रभागेच्या पायऱ्या चढत येतो तसे ते चढत येत होते. आणि एका पायरीवर पाय पडल्याबरोबर ती गरम आणि नरम लागली. पण कबीरदास झोपले होते, त्यांच्या छातीवरच पाय पडला आणि दचकले रामानंद स्वामी. आणि सहज तोंडातून शब्द निघाला, राम. कबीर उठले म्हणाले, झालं माझं काम. 6 महिने बसलो होतो मी तिथं, तुमच्या पायाजवळ बसलो होतो की मला मंत्र द्या, अभी मुझे मिल गया. आता रामानंद स्वामीलाही पंचायत पडली. दुसऱ्या दिवशी काय झालं, सर्व मंडळी ते गावात सांगायला लागले की रामानंद गुरु आहेत माझे. रामानंद स्वामी अडचणीत आले. विद्वान पंडिताने विचारलं, तुम्ही त्याला गुरुमंत्र कसा दिला? काही तुम्हाला भान आहे का नाही? गुरुमंत्र कसा दिला? रामानंद स्वामी म्हणले, मी दिलाच नाही, मी दिलाच नाही, तोच म्हणतोय दिला. कबीरांना बोलवलं. फार सुंदर कथा आहे. कबीरांना बोलवलं धर्मसभेत, उभं केलं. आप कहते हो ये गुरु है आपके? जी, मैंने उनसे मंत्र पाया है, उन्होंने दिया है. काय ताकद आहे कबीर महाराजांची. उन्होंने मंत्र दिया है. त्यांना म्हणले, आपने मंत्र नहीं दिया, आप झूठ बोलते हो. रामानंद स्वामी ना. रामानंद स्वामी त्या धर्मसभेत चिडले. म्हणले, बाबा नाही दिला, तू काय म्हणतो दिला. मग आठवण करून दिली. मैं सोया था, आप स्नान करके आए, मेरे छाती पे पैर रखा और आपके मुंह से राम नाम निकला. त्यानं ते आठवत होतं. पण आता काय म्हणणार. रामानंद स्वामी थोडे चिडले. येणार की स्वाभाविक राग. पुढे ऐकायचंय म्हणून म्हणलं, लय अवघड आहे सांगायला. रामानंद स्वामीने पायातला जोडा काढला आणि कबीराकडे भिरकावला आणि परत सवयीनं तोंडातनं शब्द गेला, राम. तो जोडा डोक्यावर बसला, तोंडातून राम निघाला. ते कबीर म्हणाले, देखो वहां तो मैं अकेला था, ये भरी सभा में आपने मुझे गुरु मंत्र दे दिया, हमारा स्वीकार कर लो. अशी कबीराची चरित्र कथा आहे. रामानंद स्वामींना त्यांचा स्वीकार करावा लागला. ठीक आहे, पुढे फार काही काही गोष्टी अवघड आहेत. शिष्य समुदायात हे इथं सांगणं पण अवघड आहे. मला ते त्र्यंबकलाही जड गेलं सांगताना. नाही सांगत, जाऊ दे, पुढं जातो. बरं सांगतोच, चला. काही अडचण नसावी. जे चरित्रात आहे तसंच.
रामानंद स्वामीच्या वडिलांचं श्राद्ध महालय श्राद्ध आलं बरं का, आणि श्राद्धाची तयारी झाली. आता श्राद्ध तयारीला सगळे लागले. कोणी मोहाची पानं आणली, कोणी तीळ आणले, कोणी सातू आणले, कोणी दर्भ आणले. आता श्राद्ध सुरू होणार अपराह्न काळाला. आता कबीराने हट्ट दिला रामानंद स्वामीला, मुझे भी कुछ तभी सेवा दो ताकि मैं शिष्य हूँ. आता रामानंद स्वामी पुढे प्रश्न आला, आता काय करायचं. मग रामानंद स्वामीने त्या सुवर्ण मध्य काढला, ऐसा करो, हमारे पिताजी का श्राद्ध है, वो खाना खाने वाले हैं, यहाँ आने वाले हैं, उसके लिए आप दूध लेके आओ. दूध आण म्हणले. ठीक आहे म्हणले, लाता हूँ. जे कबीरदास गेले, अहो अपराह्न काळ संपत आला तरी दूध आणलं नाही. आता ते दूध यायचं कधी, खीर व्हायची कधी. आणि तेव्हा काय असं नव्हतं की गेलं की पुढे घेऊन आलं. दूध आणणार कुठून, कुठेतरी गाय बघितली पाहिजे, गोठा बघितला पाहिजे, गवळी बघितला पाहिजे. हा गेला कुठं दूध आणायला. तर झालं काय होतं माहिती का, तुम्ही भवादृष्ट होते, माझ्यावर कृपा कटाक्ष करा की मी सांगू शकेन. एक गाय मरून पडली होती, त्याचं दोहन कबीर करत होते, तिचं दूध काढत होत्या त्या गाय मेलेल्या गायीचं. तर रामानंद स्वामी तिथे गेले. अरे दूध लाने के लिए आप गए, यहाँ क्या कर रहे हो. तर म्हणले या गायीचं दूध काढतोय. अरे म्हणले ती मेलेली गाय आहे, तिचं दूध कसं काढतो. कबीराने उत्तर दिलं, तुमचा मेलेला बाप जेवतो तर ही दूध देईल की. दृष्टांत संपला. मला म्हणून सांगताना भीती वाटत होती. मला क्षमा करा. कबीराने उत्तर दिलं, तुमचा मेलेला बाप जर जेवतोय तर ही मेलेली गाय दूध देईल. इति नाम कबीर. लक्षात ठेवा, कबीर महाराजांचं असं वाङ्मय अत्यंत जहाल आणि कठीण आहे बाबा, सांगणं कठीण आहे. आता मी कसं सांगतोय बघा, म्हणजे क्लुप्तीनं सांगतोय असं नाही, सहज सांगतोय. पण मला ते भावलेलं चरित्र आहे. इतके सुंदर सुंदर दृष्टांत कबीरांच्या जीवनात आहेत. कबीरदास महाराज अत्यंत स्पष्ट बोलतात. त्यांचे एक एक दोहे जर पाहिले, शेवट फार चांगला करतो उमेश महाराज, फार शेवटी सांगतो. एक एक दोहा असा आहे, एक दोन दोहे पेश करतो, एखाद दुसरा, जास्त नाही सांगत. जसा मगाशी एक सांगितला, वेळ संपत आलाय, अवघी 10 मिनिटं राहिलीत, दोनच दोहे सांगतो. काय सुंदर भरलंय त्याच्यामध्ये. मी माझ्या पुस्तकात पण लिहिलाय तो दोहा, पुस्तकात पण लिहिलाय. आता सगळं म्हणायला पण वेळ नाहीये. 3 सजावत देश को, प्रसिद्ध दोहा. 3 सजावत देश को, सती, संत और शूर. दोनच वाक्यात तुकडा तोडलाय. 3 सजावत देश को, सती, संत और शूर, और 3 लजावत देश को, कामी, कायर, क्रूर. काही शब्द आहेत कबीरदास महाराजांचे. आता माझ्या आजोबांनी सांगितलेला दोहा सांगतो. माझे आजोबा महिपतराव जगताप यांनी मला दोहा सांगितला. एक दोहा फार सुंदर, तो लिहिलाय पुस्तकात मी, सुजन वाक्यमध्ये लिहिलाय मी. तो दोहा ऐकायचा, फार सुंदर दोहा है. आप बड़ी गौर से सुनिए, बहुत बढ़िया है. दगा किसी का सगा नहीं. मैं बोला गौर से सुनिए, दगा किसी का सगा नहीं. आणि पुढचं बघा काय सांगितलंय, नहीं किया तो करके देख. काही कबीरवाणी म्हणायची. दगा किसी का सगा नहीं म्हणजे कुणाचा विश्वासघात करणं, कुणाला दगा देणं, हा काय तो आपला सोयरा नाही. सगा म्हणजे सोयरा. दगा किसी का सगा नहीं, तो तुझा नातेवाईक नाही, पण तू केला नसशील, सभ्य असशील, कुणाला दगा दिला नसशील, कुणाचा विश्वासघात केला नसशील, तो करके देख. असा कुठला तरी संत सांगेल का हो, विश्वासघात कर, दगा दे. पण कबीरांनी सांगितलं, पण खालचं फार सुंदर चिंतन आहे, त्याच्यावर ते वरचा अर्थ अवलंबून आहे. दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो करके देख. अगर नहीं कर पाते तो जिसने किया उसका घर देख. हे महत्वाचं आहे. जिसने किया उसका घर देख. त्याचं घर बघितल्यानंतर कुणाला दगा देण्याची इच्छा तुला राहणार नाही, इतका तो रसातळाला गेलेला असेल. इति नाम कबीरवाणी. अशा प्रकारचं वाङ्मय कबीर महाराजांनी निर्माण केलं.
समारोपाकडे चाललोय मी, वेळेचा अतिक्रम नाही करणार, कारण तो तात्यांना पण आवडत नाही. याच्यावर पैज झालेली आहे. अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. समारोप करतो माऊली. सगळे लोक प्रार्थना करतात की काशीला मृत्यू यावा. समारोप करतो, काशीला मृत्यू आला पाहिजे. काशीला कुठलाही माणूस मेला, जे मगाशी सांगितलं, कसलाही माणूस मेला तर काशीला जाळायला आणायचा. काशीला मरण्यासाठी काही लोक काशीत जातात. अशी बघू नका, काहीतरी गडबड होईल तुम्हाला सांगताना. मरण्यासाठी काशी क्षेत्रात जातात. आणि असं आपल्याकडे वर्णन आहे की काशीमध्ये मेलेल्या माणसाच्या कानामध्ये भगवान शंकर राम नामाचा उपदेश करतात आणि त्याला मोक्ष मिळतो. ही कथा आपण ऐकत आलेलो आहे. पुढे ऐका. हे कबीरांचं तत्वज्ञान. कबीर म्हणाले, काशीमध्ये मेल्यानंतर माणसाला मोक्ष मिळतो हे मान्य पण असेल, मग काय उपयोग? मी हटकून काशीत मरणार नाही. जन्म काशीत झाला, पण ते काशीत मरायला तयार नव्हते. काशीत मेलो तर कसाही असलो तरी मोक्ष मिळणार आहे ना. माझं म्हणणं कळतंय? कुणालाही मोक्ष मिळतो तसा मला सामान्यपणाने मोक्ष नको. माझ्या भक्तीच्या शक्तीवर मला मोक्ष मिळाला पाहिजे. मी कुठेही मेलो तरी चालेल, पण काशीत मरणार नाही. आणि कबीरदास महाराजांनी काशीमध्ये देह ठेवला नाही. तिथून जवळच असणाऱ्या मघर नावाच्या गावामध्ये त्याने आपला देह विसर्जित केला. तिथं कबीरदास महाराजांची समाधी आहे. मृत्यूसुद्धा त्यांचा असा अलौकिक होता. अशा पद्धतीची उत्तमात उत्तम रचना त्याने आमच्याकरता दिली. आता समारोपाचं गणित मला मांडायचं आहे. माझा वेळ संपलाय. एकच वाक्य माझ्या हृदयाशी जतन करून ठेवलं ते सांगतो की कबीरदास महाराजांची आमची ओळख कशी झाली. जरा तेही विधान मी धाडसानं बोलतोय. महाराष्ट्रातलं तत्वज्ञान आणि महाराष्ट्रातलं संतत्व एवढं अलौकिक आहे की एका संत स्त्रीच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात हे बघण्यासाठी उत्तरेतले कबीर हिंदुस्थानात पंढरपुरात आले. हा महाराष्ट्राचा गौरव आहे. हे लक्षात ठेवा, कधी पण लक्षात ठेवा. उत्तरेतून ते प्रवास करत संत जनाबाईच्या गोवऱ्या याच पंढरीमध्ये गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. ती संतबाई कशी असेल हे पाहण्यासाठी काशीतून एवढा द्रष्टा पुरुष पंढरी क्षेत्रात आले. संत जनाबाईंचा दृष्टांत सर्वांना माहिती आहे. अशा पद्धतीने आमची आणि संत कबीर महाराजांची गाठ झाली. वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेमध्ये कबीरांचं स्थान अतुल आहे. आज सुद्धा आपल्याकडे ज्या दिंड्या चालतात त्या दिंड्यामध्ये वास्कर महाराजांची जी दिंडी चालते त्या दिंडीमध्ये एक पांढरी पताका असते. आपण पालखी सोहळ्यात जेव्हा चालणारे लोक आहेत त्यांना विचारा. वास्कर महाराजांची जी चालते दिंडी त्या दिंडीमध्ये एक पांढरी पताका असते. मी एक दिवस त्यावेळेस प्रातस्मरणी चैतन्य सद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज यांना मी विचारलं की आपण ही पांढरी पताका काय, थोडा चौकस बुद्धीचा असल्यामुळे ही पांढरी पताका काय. तेव्हा त्यांनी सांगितलं ही पांढरी पताका संत कबीर महाराजांचं संस्मरण म्हणून आमच्या दिंडीमध्ये वागवली जाते. हे निशाण संत कबीरांचं आहे असं मला आबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं. असा हा आपल्या फड परंपरेशी त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या सकल संत परंपरेत संत कबीरदास महाराजांचं स्थान हे खूप मोठं आहे. त्यांनी दिलेल्या अभंगामध्ये या देहाचं नाशवंत स्वरूप धनही नाश पावणार आहे. आपण वेळीच सावध झालं पाहिजे आणि पांडुरंगाचं म्हणा आपल्या प्रिय देवतेचं म्हणा भजन केलं पाहिजे. हा संदेश आजच्या कीर्तनातून मिळतोय. आपण सर्व या ठिकाणी सम्मिलित झाला. महिनाभर वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानतईचं या ठिकाणी चिंतन झालंय आणि वेगवेगळ्या वक्तांकडून वेगवेगळ्या संतांचे आपण चरित्र ऐकत आहोत. झालेली सेवा संत कबीरदास महाराजांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर सीताराम सीताराम
कहत कबीरा सुन मेरे दुनिया, 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 कहत कबीरा सुन मेरे गुनिया, कहत कबीरा सुन मेरे गुनिया, कहत कबीरा सुन मेरे गुनिया, कहत कबीरा सुन मेरे गुनिया। आप मुझे पीछे डूब गई दुनिया, आप मुझे पीछे डूब गई दुनिया, आप मुझे पीछे डूब गई दुनिया, आप मुझे पीछे डूब गई दुनिया। तन धन की कौन बड़ाई, 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 तन धन की कौन बड़ाई। देखत नयनों में मेरी मिलाई, 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 तन धन की कौन बड़ाई, 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 तन धन की कौन बड़ाई। बोला कुंडली कवरता हरि विठ्ठल ज्ञानदेव महाराज।